मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत शिंदे सध्या संवाद साधतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये आपण बघतोय दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले जे अडकलेले पर्यटक होते त्यांच्यासोबत ते संवाद साधतायत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगर एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत आपण एक बातचीत करणार आहोत। सर, आज तुम्ही थेट ग्राउंड झिरोवर पोहोचलेला आहात। इथल्या अडकलेल्या पर्यटकांची पण तुम्ही भेट घेतली, त्यांनी स्वागत देखील केलेलं आहे, पण त्यांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी तुम्ही इथे दाखल झालाय। काय भावना आहेत तुमच्या? काय मी सकाळी यातल्या अनेक लोकांशी बोललो होतो आणि त्यांची सगळ्यांची जी काही मानसिक परिस्थिती होती ती थोडी पॅनिक सिच्युएशन होती, घाबरलेले थोडं वातावरण होतं आणि खऱ्या अर्थाने कालचा जो काही हल्ला झाला त्यामुळे साहजिक आहे सर्व परिवारांच्या मनामध्ये एक भीती होती आणि ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती। आणि मग इथून त्यांना पुन्हा लवकर मुंबईकडे त्यांच्या घराकडे जायचं आहे हे त्यांनी मला सांगितलं आणि मग तशी व्यवस्था आणि नियोजन आपण केलं पाहिजे। आणि मग मला वाटलं की आपण तिकडून बोलत राहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊया आणि इथे आल्यानंतर यंत्रणा जी आहे ती आणखी गतिमान होऊन लवकर लोक आपली इथली सुरक्षित आपल्या घरी जातील हीच भावना मनामध्ये। तुम्ही या ठिकाणी पोहोचलात आणि एक मानाचा जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार या ठिकाणी करण्यात आला। तुमचं देखील अभिवादन या ठिकाणी करतायत आणि एक आत्मविश्वास वाढला या सगळ्यांचा असं म्हणतो। बिलकुल, त्यांना कॉन्फिडन्स वाढलाय। आता शेवटी आपला माणूस दिसल्यानंतर प्रत्येकाला कॉन्फिडन्स वाढतोच आणि मग त्याची ताकदही वाढते, त्याचं बळही वाढतं आणि त्याला मानसिक जे काही मॉरल सपोर्ट आहे तोही मिळतो। त्यामुळे तो तसंच वातावरण होत आहे। बरेच लोक अडकलेले आहेत या ठिकाणी आणि त्या सगळ्यांना आता मुंबईमध्ये खरं तर पोहोचवण्याची गरज आहे। त्यामुळे आता ही एक टीम जाईल, त्यानंतर मी आता आणखी जिथे हॉटेलमध्ये लोक आहेत त्यांना भेटणार आहे आणि त्यांची देखील व्यवस्था जी नियोजन आहे त्याच्यासाठी देखील विमानाची व्यवस्था जी आहे ती होईल आणि त्यामुळे हे सर्व लोक आपले मुंबईच्या दिशेने आपापल्या पुणे असेल, मुंबई असेल, ठाणा असेल, बदलापूर असेल, अनेक ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी ते पोहोचतील। कॅमेरा पर्सन योगेश सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर। ताई, काय नाव तुमचं? कुठून आलात तुम्ही? आम्ही डोंबिवलीहून आहोत। डोंबिवलीवरून आले। एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले, मला आता घेऊन जात खूप आधार वाटला ते आल्यामुळे, आम्हाला खूप त्यांचा आधार वाटला, बरं वाटलं ते आल्यामुळे, आमचं थोडंसं हलकं झालं एकदम सगळं। नक्कीच। कशी इथली परिस्थिती नेमकी कशी आहे? आता ते तसं नाही सांगता येणार कारण आम्ही त्या दिवशी इथे पहलगामला नव्हतो, त्यामुळे ते सांगता येणार नाही, पण खूप भयानक सगळं एकंदरीत बघून ऐकून खूप भयानक आहे हे कळतंय। कॅमेरा पर्सन योगेश सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, श्रीनगर।